तर मी कोणाच्या नादी लागत नाही, नादी लागल्यास सोडत नाही असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुखांना दिला आहे। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार यांच्यावर देखील हल्लाबोल केला। पवार ठाकरेंच्या विरोधामधली अनिल देशमुखांची ऑडिओ व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे असा इशारा फडणवीसांनी दिलाय। देवेंद्र फडणवीसला टार्गेट कोण करेल? कोणाला फायदा आहे देवेंद्र फडणवीसला टार्गेट केल्यामुळे? जसं तुम्ही म्हणालात फक्त आणि फक्त टार्गेट एकच देवेंद्र फडणवीस। ही देवेंद्र फडणवीसची जी काही शक्ती आहे, लोकांचं प्रेम आहे, हे कोणाला समजतं? ते कोणाला घातक वाटतं? देवेंद्र फडणवीसमुळे कोणाला धोका आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे इकोसिस्टम कोण चालवत आहे हे देखील आपल्याला माहिती आहे। इतके वर्ष श्याम मानव मला ओळखतात, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारचे आरोप करायच्या आधी मला विचारायला हवं होतं। पण दुर्दैवाने मला असं वाटतं की इकोसिस्टममध्ये अलीकडच्या काळात सुपारीबाज लोक घुसलेले आहेत, सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत। दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का असा प्रश्न मला पडतो।